नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची जोडी देखील प्रेक्षकांची लोकप्रिय जोडी झाली आहे. मात्र अशातच या मालिकेने 6 वर्षाचा लीप घेतला आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय की ज्यात लीप नंतर सार्थकच्या आयुष्यात सुखदा या नवीन पात्राची एंट्री झाली. हे पात्र खुलता कळी खुलेना या मराठी मालिकेतील फेम अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. मयुरी देशमुख हिने जवळपास 9 ते 10 वर्षांनंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. एवढ्या दिवस ती कुठे होती, काय करत होती, तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मयुरी देशमुख ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत तिच्या सुखदा या पात्राला देखील प्रेक्षक वर्गांनी भरभरून प्रेम दिले आहे. मयुरी देशमुख खुलता कळी खुलेना या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचली. तसेच तिने व्यावसायिक नाटकामध्ये देखील काम केले आहे. तर मंडळी, तुम्हाला मयुरी देशमुख यांचे पती कोण आहेत ठाऊक आहे का? तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मयुरी देशमुख यांच्या पतीचे नाव आशुतोष भाकरे असं आहे. तो देखील एक उत्तम कलाकार होता. त्याने भाकर, इचार ठरला पक्का या चित्रपटात काम केलं होतं. आशुतोष आणि मयुरीने 21 जानेवारी 2016 रोजी लग्न केले होते. मात्र हा संसार फार काळ टिकला नाही. वयाच्या 32व्या वर्षी नांदेडमधील राहत्या घरी आशुतोषने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. अद्यापही त्याचे कारण स्पष्ट झाले नाही, पण बोलले जाते की नैराश्यतेमुळे त्याने हे पाऊल उचलले असावे. त्यामुळे वयाच्या 26व्या वर्षी मयुरी विधवा झाली. सध्या तिला दुसऱ्या लग्नाबद्दल खूप बोलले जाते. त्यावर ती ठामपणे एकच बोलते की आजही माझं माझ्या आशुतोषवरच खूप प्रेम आहे. त्याच्या आठवणीत मी माझं पूर्ण आयुष्य घालवू शकते. तर मंडळी, तुम्हाला अभिनेत्री मयुरी देशमुखचा अभिनय आवडतो का? शिवाय तिने दुसरे लग्न करावे का? याविषयी तुमचे काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनेलद्वारे आशुतोष भाकरे यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.